नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 16 and we're discussing the previous year questions from the chapter kinetic theory of systems and radiations. So as you can see the both examples are from the Maharashtra CET consecutive exams. First one is from the 2020 and the second one is from the 2019. आणि दोन्ही एक्झाम्पल जर बघितले तर अतिशय सोपे आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि म्हणजे मला वाटतं की म्हणजे एकदम डुमरी नाही म्हणू शकत, पण तो हे क्वेश्चन्स पण तुम्हाला म्हणजे यायला पाहिजे. ओके, म्हणजे खूप काही याच्यात अडचण नाही यायला पाहिजे. ओके, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ओके, सरळ आहे, त्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करता आल्या पाहिजे. बरं, सो वी आर मूव्हिंग टू द solution for the numerical number first, and the first one is from the Maharashtra CET 2020. The root mean square velocity of the molecule of a gas is 200 meter per second. काही हरकत नाही. What will be the root mean square velocity of the same molecule of the gas if the molecular weight is double and the absolute temperature is half? एकदम सिंपल आहे. ठीक आहे, कोणता तरी गॅस पार्टिकल आहे. ओके, या गॅस पार्टिकलची VRMS वेलॉसिटी दिलेली आहे इनिशियली. ओके, किती दिले आहे? 200 मीटर पर सेकंड. ठीक आहे, नंतर काय झालं, नंतर हे जे काही गॅस मॉलिक्युल्स आहे, ठीक आहे, समजा यांचं जे काही मॉलिक्युलर मास होतं ते समजा M1 होतं आणि टेम्परेचर किती होतं T1. नंतर बघा तेच सेम गॅस मॉलिक्युल्स, फक्त काय चेंज झालं, इफ द मॉलिक्युलर वेट इज डबल, म्हणजे जो काही M2 आहे तो पहिल्यापेक्षा आता कसा झाला डबल, अँड टेम्परेचरमध्ये काय फरक पडला, तो झाला पहिल्यापेक्षा हाफ. ओके, नाव दे आर आस्किंग टू फाइंड द RMS वेलॉसिटी, आर प्राईम म्हणू याला आपण, आर प्राईम म्हणू. हे लक्षात, ही झाली इनिशियल कंडिशन आणि ही झाली फायनल. याला लक्षात, इनिशियली त्या जे काही गॅस मॉलिक्युल्स आहे त्याचं मास आणि टेम्परेचर M1 T1 होतं. RMS वेलॉसिटी 200 मीटर पर सेकंड होती. आता टेम्परेचरमध्ये आपण फरक पडला, पहिल्यापेक्षा कसं झाला अर्धा, मास कसं झाला दुप्पट, तर RMS वेलॉसिटीमध्ये काय चेंज होणार ते फाइंड आउट करायचं आहे. क्लिअर. आणि RMS वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे VRMS इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय M. येतं लक्षात. हा फॉर्म्युला पहिले याच्यासाठी लिहू, हाच फॉर्म्युला पहिले याच्यासाठी लिहू. पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, 3 आणि R कसं आहे कॉन्स्टंट, 3 इज ऑलरेडी आर्बिट्ररी कॉन्स्टंट अँड R इज नथिंग बट युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. देअरफॉर VRMS बिकम्स अ स्क्वेअर रूट ऑफ T डिवायडेड बाय M. पहिल्या कंडिशनसाठी आपण टेम्परेचर T1 आणि मास M1 डिनोट करू. सेकंड कंडिशनसाठी VRMS प्राइम इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ T2 डिवायडेड बाय M2. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट अँड फॉर दिस सेकंड. VRMS प्राइम हवा, therefore इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1, therefore VRMS प्राइम अपॉन VRMS इक्वल्स टू VRMS प्राइमच्या ठिकाणी किती आहे, स्क्वेअर रूट ऑफ T2 अपॉन M2. मल्टिप्लिकेशन मध्ये मग M1 वर गेला आणि T1 कुठे आला खाली. ओके, बघा आता फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. T2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे T1 डिवायडेड बाय 2, M2 ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 2 टाइम्स M1 इंटू, ओके, स्क्वेअर रूट ऑफ M1 अपॉन T1. रिअरेंज करा, फक्त रिअरेंज करायचं. बघा 2 खाली आला, देअरफॉर T1 अपॉन 2 खाली आला, त्याच्यामुळे 2 ऑलरेडी 2 आहे, सॉरी 2 ऑलरेडी 2 आहे. 2 खाली आल्यानंतर 2 इथं ऑलरेडी आहे, बेदोनी किती झालं इथं 4 इंटू काय झालं इथं M1. लॉज ऑफ इंडायसेसनुसार 2 जर स्क्वेअर रूटमधले पार्ट वेगळे असेल तर एकत्र करू शकतो. इथं राहिला M1 आणि इथं राहिला T1. देअरफॉर T1 ओके, M1 गेट कॅन्सल. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 1/4 1/2 इंटू इथं VRMS प्राईम इंटू काय झालं इथं हे VRMS ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 200 भागिला 2 किती झाले 100 मीटर पर सेकंड. दिस इज द व्हॅल्यू ऑफ VRMS प्राईम, दॅट इज द फायनल कंडिशन व्हॅल्यू. तेच विचारलं आपल्याला 100 मीटर पर सेकंड. फॉर्म्युला एकदम सोपा आहे, फक्त कंडिशन लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी तेच चेक केलं आहे की तुम्हाला तो फॉर्म्युला यूज करता येतो की नाही, बस. सरळ नाही दिला की बा हा फॉर्म्युला आहे VRMSचा, तुम्हाला टेम्परेचर आणि मॉलिक्युलर मास दिला आहे, तुम्ही व्हॅल्यू पुट केला आणि आन्सर काढला, असं नाही दिला. क्वेश्चन म्हणजे भले हा क्वेश्चन महाराष्ट्र CETचा आहे, परंतु त्याची लेवल बघा, एक ती लेवल बनवलेलं आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह केला तरच त्या आपण क्वेश्चनच्या आन्सरकडे पोहोचू शकतो, अदरवाईज नाही. हे तर लक्षात. कंडिशन्स काय कंडिशन दिले आहे ते जर ओळखण्यात तुम्ही जर काय म्हणू शकतो, म्हणजे त्याची जर तुम्हाला प्रॅक्टिस झाली किंवा तुम्हाला ते जमायला लागलं की क्वेश्चन सॉल्व्ह करणं खूप काही मोठी गोष्ट नसतं. क्लिअर. बघा, सो इन दिस वे वी आर एबल टू फाइंड द
solution, that is the option number third one is the correct one. And the question is from the Maharashtra CET 2020. So ज्यांना नोट डाऊन करायचं पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. बघा न्यूमेरिकल नंबर सेकंड म्हणजे याहीपेक्षा सोपा आहे. ओके, पहिल्या क्वेश्चनपेक्षा सेकंड नंबरचा न्यूमेरिकल सोपा आहे. So we are moving to the solution for the numerical number second. Clear? The equation of state for the 2 gram of oxygen at a pressure P and the temperature T when occupying a volume V will be. Clear? MST CET 2019. Equation of state म्हणजे काय? आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला कोणासाठी पाहिजे? ऑक्सिजन गॅससाठी. ओके, ज्याचं आपल्याला मास दिलेला आहे. ठीक आहे, मास ऑफ गॅस इज इक्वल्स टू दिला आपल्याला 2 ग्रॅम. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे इक्वेशन ऑफ स्टेट किंवा आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इक्वल्स टू NRT. ऑप्शन्स बघा सगळे ऑप्शन्स पी व्ही इक्वल्स टू RT, सगळ्या ऑप्शनमध्ये पी इक्वल्स टू RT दिसते. म्हणजे N इज नथिंग बट द नंबर ऑफ मोल्स. मग नंबर ऑफ मोल्स तिथं नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू पाहिजे, इथं N ची व्हॅल्यू पाहिजे बघा. जसं N ची व्हॅल्यू जर 16 आलं तर पहिला ऑप्शन पी व्ही इक्वल्स टू 16. N ची व्हॅल्यू जर 1/16 आलं तर थर्ड ऑप्शन. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? नंबर ऑफ मोल्स. N म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. आणि नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय? गिवन मास अपॉन मोलर मास. याच्या लक्षात, गिवन मास किती आहे? 2 ग्रॅम. मोलर मास ऑक्सिजन किती आहे? 32. म्हणजे किती राहिला? 1/16. Therefore equation of state, otherwise you can say the ideal gas equation becomes P equals to 1/16 times RT. That's it. इथे लक्षात. ओके, त्यांनी काय विचारलं आपल्याला? इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट इज नथिंग बट आयडियल गॅस इक्वेशन. दॅट्स इट. आयडियल गॅस इक्वेशन काय? पी इक्वल्स टू NRT. सगळ्या ऑप्शनमध्ये PV आणि RT दिसते. याचा अर्थ आपल्याला काय फाइंड आउट करायचा? नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स इज नथिंग बट गिवन मास अपॉन मोलर मास. गिवन मास, ऑक्सिजनचं गिवन मास होतं 2 ग्रॅम. ओके, अँड ॲज युजल द मोलर मास ऑफ ऑक्सिजन इज 32. therefore 2/32 becomes 1/16. therefore number of moles becomes 1/16 times RT. therefore the option number third one is the correct one. So in this way we are able to find the solution for the numerical number second, and the numerical number second is from the also Maharashtra CET 2019. सोपा होता ॲज कम्पेअर टू द फर्स्ट वन. सेकंड क्वेश्चन सोपा होता. एकदा लक्षात बेटा, म्हणजे मी जसं जसं क्वेश्चन सॉल्व्ह करतो माझ्या मेथड्स बघा, मी कशा वेनी चाललो, मी काय अप्रोच ठेवतो, मी का बरं ऑप्शन बघत आहे, एकदा लक्षात. मग ते तुम्हाला म्हणजे तुमच्या अडचणी याच्यात सॉल्व्ह होणार. मी माझ्या ज्या अडचणी ज्या त्या वयात सॉल्व्ह केल्या तेच इथं मी करत आहे. तोच एक मी फंडा यूज करत आहे. बस तेच एक डायरेक्शन बघत जायचं. म्हणजे मी फक्त क्वेश्चन सॉल्व्ह नाही करत आहे. मी तुम्हाला नेहमी म्हणतो ऑप्शन चेक करा. का बरं ऑप्शन चेक करा म्हणत आहे? कारण की मला त्यांनी काय विचारलं? आयडियल गॅस इक्वेशन. मग आयडियल गॅस इक्वेशन तर सरळ सरळ PV इक्वल्स टू NRT. मग सगळ्या ऑप्शनमध्ये चेक केल्यानंतर PV आणि RT दिसतो. मग जो काही त्यांना विचारायचं आहे ते काय? नंबर ऑफ मोल्स. मग नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला यूज केला, नंबर ऑफ मोल्स खाल्ला आणि आपण ती व्हॅल्यू आयडियल गॅस इक्वेशनमध्ये पुट केली. याचं लक्षात बेटा. त्याचं आयडियल गॅस इक्वेशन आयडियल गॅस इक्वेशन PV इक्वल्स टू NRT. मग काय झालं? दॅट्स इट. याचं लक्षात बेटा. मग एक थीम राहतं, तो जो काही मी फॉलो करतो ते तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार. याचं लक्षात. आपला पण तुम्हाला नक्कीच आवडत झाला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.